मल्यादिनी सुगंधिनी मल्यादिनी वे प्रभो मया होतानि पूजानि पुष्पाणि प्रतिगृह्यताम् एतत्कर्म प्रधान देवता पुष्पाणि समर्पयामि। पहिलं पाणी भर दूध यो यदि मानदासति समाधियान होती सस्रावतनाति हिंसा पुरीते चतुर्नामनस्सारे अनेन गणपतिनो विशिष्यति सवाग्नि होती चतुर्नाम प्रश्नति सिद्ध सर्वे ब्रह्मादेव विद्यादेवी यो भगवान पुरंजते अष्टब्रह्मणानि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाशभिर्जत्रः स्थिरैरङ्गैः सृष्टवान् सस्तनोर्देवी वेश्यमदेवी तय्यदायु ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तार्क्ष्यो हरिर्देवी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। आता गेल्या अकरा मोजा किती झाले अशा आचार्य सिंगल जोडी असली रा सिंगल पण आधी रेडी राहा हे काढून हे काढल्यानंतर मागीर जोडी आहा हे झाले म्हणटकूच आनी एक राउंड तेंचो जावनी मागीर जोडी आमचो आनी जन्माची कळण बसोवंक जाय फायनल But this is the punishment. आणि मदन मागीर ऍडजस्ट करून बसीक सगळ्यांना तो गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः अरूपशुराय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः ओम प्रणवस्य परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगः ओम भुव ओम भुव ओम महा ओम जनाम तपहं सत्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम ज्योतिर्गोसंवृतम् ओम ब्रह्म भूर्भुवस्वरम् एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः। प्रथम आपल्या कपाळाला हळद पिंजर लावून डोक्यामध्ये एक फूल माळून घ्या। नाही त्यांचा संकल्प झाला डोक्यामध्ये केसामध्ये त्याच्या
मंगले करुणादिसाय वारी वारी धर्मवनांतकाय वारी वरदोषाः संकटनिवारिणे देवी महादेवी महिषासुरमर्दिनी गुरुवरेश्वरवरदेहारति संजीवनी जय देव जय त्रिभुवन भवनी माता दुर्गे श्रीनाथी चारि चमने परम करता पलटो भवानी हेतु भक्ताय पावनवराय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी गुरुवरेश्वरवरदेहार संजीवनी जय देव जय देव प्रसन्न तेरा जण जातल्या 13 जण बसू नका 13 नको का 13 नको सुबेवा तेल आसिंग अबिंदोरा चतुर्वदनं करावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवभवाय चैतन्यभावेशुद्धे विनायकरक्षः कर्पूरमङ्गलयान समर्पयामि आणि भक्तपूजनेन सिद्धिविनायकस्य प्रियमितां ते तर सगळं बनवलं हे धरून दिलाय ना यजमान धरून दिला हरि ओम तेव्हा बसलेला आता सून बसलेली समजून कंटिन्यू करतो आमचा दादा 14 झाले ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तपोसि त्वमेव केवलं तथासि त्वमेव केवलं तथासि त्वमेव केवलं तथासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतमोऽस्मि सत्यमोऽस्मि अवत्वमाम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचारमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्करातात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचौर्भातात् अवाधरातात् सर्वतो परिकाळी समंतात त्वं वाङ्मय त्वं चिन्मय परिकाळी समंतात त्वं वाङ्मय त्वं चिन्मय त्वमानन्दमय त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमय विज्ञानमसि सर्वं जगदिदं ततो जायते सर्वं जगदिदं तत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि नश्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नीलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः स्वायुजेन ध्यायसि नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वदादिं तदनन्तरम् अनुस्वार पुरतः अर्धेन विलसितं तारेण रुद्रम् एकत्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषिः विद्युत् गायत्री छन्द गणपतिर्देवता ॐ गण गणपतये नमः एकदन्ताय भूमिवक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशमं कुशधारणं रतं च वर्धमहस्यैर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानयुक्ताम्बरं रक्तपुष्पं एवं सहयोगी योगिनामरा नमो गणपते नमो गणपते नमस्ते सुरंबोदराय विघ्नहर्ताय श्री वरदमूर्तये नमो नमः एतत् अथर्वशीर्षे योजिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्नबाध्यते
स सर्वतः सुखमेतते स पञ्चमहापापामुच्यते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति रात्रिधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातःप्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्र ध्यानो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति एवमर्थरो शिष्यमशिष्याय ते यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् ययं काममधीतेतं तमनेन साधयत अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनिष्णं जपति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्यावर्णं विद्यात् न विभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरयति स वाञ्छितफलमवाप्नोति यत् साध्योत्सनिर्जरितति स सर्वं लभते अष्टो ब्राह्मणान् सम्यग् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासनितो वा जप्ता सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते य एवं वेद इत्युपनिषद ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा वक्रं पश्यमाशेरितथा स्थिरैर्निरैः सुष्ठुवान् सस्तनोर्विवेशमदैवितैः यदायु ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्वविदः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। एतत्कर्म प्रधानदेवताभ्यो नमः पाद्यं समर्पयामि। पुनः एकदा अक्षरं आवाहनार्थे अक्षरान् समर्पयामि ध्यानार्थे अक्षरान् समर्पयामि आसनार्थे अक्षरान् समर्पयामि। आता चंदन आणि हळद पिंड श्रीखंड चंदन दिव्यगंधाचे सुमन विलेपन सूरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम सौभाग्यालंकारार्थे हरिद्रा कुंकुम समर्पयामि। चंदन आणि हळद पिंड फुलं तिथेच लावा जिथे शक्य होईल तिथे। माल्यादिनी सुगंधिनी माल्यादिनी वेत्रभो मया पुत्राणि पूजानि पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। एतत्कर्म प्रधानदेवता सावित्री देवता ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। समर्पयामि अद्भुतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे चरित्रं माधवं गोपिकावतमं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्वोपकरणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। लाभार्थ्यम् अद्य दिने पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे वर्षा ऋतुः सोमवासरे पौर्णिमा तिथी। आता प्रत्येकाने आपापलं नाव घ्या, प्रत्येकाने वेगवेगळं तुमचं नाव घ्या। प्रदक्षिणा एकदम घेऊया सगळ्या, चांगलं दिसेल। माल्यादिनी सुगंधिनी माल्यादिनी वेत्रभो मया होतानि पूजानि पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। एतत्कर्म प्रधानदेवता ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। पहिलं पाणी भर दूध मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयं त्वं योगिनो त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम अनुस्वार करून त्याला काय सांगायचं असेल ते नमस्कार करून तुमच्या मनातल्या मनात देवाला सांगून घ्या। पूजा इथेच करायची ना, इथे तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, पहिल्यांदा पाणी घालायचंय म्हणजे ह्या वृक्षाला जिथे सावित्री आहे त्याच्यानंतर जराशा अक्षरा घालायच्या, कारण काय आहे तुमचं हे सगळं होईपर्यंत माझं म्हणून व्हायचं नाही, म्हणून तुम्हाला काय करायचं ते सांगून ठेवतो। हां
पहिलं पाणी घालायचं, त्याच्यानंतर जराशा अक्षता घालायच्या, मग गंध यो यदि मानदासति भवति सस्रावर्तनात्मी हिंसापुरीदेशत्नामनस्सारे अनेन गणपतिनो विशिष्यति सवाग्नि भवति चतुर्णां प्रश्नयति सिद्धसर्वे ब्रह्मादेवो यो भगवान् पुरंजते ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रं पश्यवाशभिर्जत्रः स्थिरैरङ्गैः स्पृष्ट्वान् सस्तनोर्देवी वेश्यमदेवी तय्यदायु ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्वविदः स्वस्ति नस्तार्क्ष्यो धरिष्यदेवी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। आता गेल्या अकरा मोजा किती झाले असत्या? किती कार्यक्रम आचार्य सिंगल जोडी आसुनी राव, सिंगल पण आती रेडी राहा. हे काढून हे काढल्यानंतर मागीर जोडी आहा हे झाले म्हणटकूच आनी एक राउंड तेंचो जावनी मागीर जोडी आमचो आनी जन्माची कळण बसून बट दी पनिशमेंट आणि मदन मागीर ऍडजस्ट करून बसी सगळ्यांना तो संपूर्ण लेकर आपली आहेत त्या सर्वांची चूक आपल्या पदरामध्ये घेऊन, आपल्या बोटामध्ये घेऊन, आपल्या हृदयात भगवंता या संपूर्ण परिवारावर आपण कृपादृष्टी करा. भगवंता हे व्रत सुरू असताना हे पतीच्या सुखासाठी, त्याच्या आरोग्यासाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी भगवंता हे जे आजचं व्रत चालू असताना आपल्या कानापर्यंत, आपल्या चरणापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत काही मनोभावना, काही संकल्प, काही सिद्धी, काही प्रश्नांची उत्तर, काही नवीन स्वप्न भगवंता आपल्या चरणापर्यंत आली असतील तर आपल्या कृपेनं, आपल्या मार्गदर्शनाने प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्या त्या इच्छा भगवंता लवकरात लवकर पूर्ण करून द्या. प्रत्येकाच्या ज्या ज्या भगवंता यांनी आजचे व्रत केले त्या त्या प्रत्येकाच्या घरातील सर्वांना दीर्घायुष्य, आरोग्य, बुद्धी, शक्ती, कीर्ती देऊन घरामध्ये सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं, कायमस्वरूपी आपल्या नामस्मरणाचं भगवंता वातावरण करून द्या. उत्तरोत्तर या संपूर्ण परिवारावर आपण कृपादृष्टी करा. घरातील सर्वांना दीर्घायुष्य द्या. भगवंता हा आजचा विधी अनंत वर्ष करण्याचं प्रत्येकाला दीर्घायुष्य भगवंता या प्रसंगी आपल्या चरणापर्यंत हे निवेदन. तसेच भगवंता या प्रत्येक आपल्या सेवेकराच्या घरामध्ये लहान मुलं असतील, शाळकरी मुलं असतील, कॉलेजवरील मुलं असतील, त्यांच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची परीक्षा असते. त्यावेळेला भगवंता आपण त्यांच्या मागे भवितव्यासाठी, भविष्यासाठी सरस्वती भरून उभे राहा. उत्तरोत्तर त्यांच्या संपूर्ण परिवारावर, त्यांच्या मठीवर, त्यांच्या कुटुंबावर आपण कृपादृष्टी करा. गावावर येणारे, घरावर येणारे किंवा आजूबाजूला येणारे भगवंता वादळ असो, संकट असो, रोगराई असो, 10 गावाच्या विशी बाहेर भगवंता तो आपण लांब दूर सारून ठेवा. उत्तरोत्तर या गावावर, या परिसरावर, या आपल्या सेवेकऱ्यांवर, हे आपले व्रत करणाऱ्या प्रत्येकाला आपण कृपादृष्टी करा. त्यांच्या घरामध्ये सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि कायमस्वरूपी आपल्या नामस्मरणाचं वातावरण करून द्या. भगवंता या सेवेमध्ये काही चुकी असेल, उणीव असेल, आपल्या पुढच्या सेवेमध्ये ती पूर्ण करून द्या. आणि उत्तरोत्तर या सर्वांवर कृपादृष्टी करून जुन्या जाणत्यांवर भगवंता दीर्घायुष्याचं वरदान देऊन आजच्या या
मंगल प्रसंगी सर्वांना दीर्घायुष्य मिळो आणि हा विधी भगवंत अनंत वर्षे या ठिकाणी चालत राहो हीच भगवंत आपल्या चरणी प्रार्थना आणि सगळ्यांचे मंगल करा आणि कल्याण करा. नमः पार्वती पते हर हर महादेव. त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वरा वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे.